नमस्कार मित्रांनो, मी दिव्या स्वागत करते तुमचं आपल्या इंडियन क्विझन्स हेल्दी फॅड या चॅनलमध्ये। पावसाळा सुरू झाला की बाजारात ताजी हिरवीगार आळूचे पानं दिसायला लागतात, पण अनेक जण आळूचे पानं करायचं टाळतात, कारण एकच, घसा खवखवेल की काय, किंवा भाजी चांगली नाही होणार। पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची ही भीती कायमची दूर होणार आहे। आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने आंबट गोड झणझणीत आणि अप्रतिम चविष्ट आळूचे फतफते बनवून दाखवणार आहे। ही भाजी इतकी चवदार लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आळूचे पानं योग्य प्रकारे कशी बनवायची जेणेकरून घसा खवखवणार नाही हेही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम मी येथे ताजी कोवळी आळूची पानं घेतली आहेत। सगळ्यात आधी प्रत्येक पानाचा देठ वेगळा करून घेतला आहे। बरेच जण देठ फेकून देतात, पण खरं सांगायचं तर या देठामध्येही भरपूर चव आणि पौष्टिकता असते, फक्त ते योग्य पद्धतीने स्वच्छ करून वापरणं महत्त्वाचं आहे। आता हे देठ आपण सोलून घेऊया। व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलं आहे की देठ कसे सोलायचे, त्याच पद्धतीने सगळे देठ स्वच्छ सोलून घ्या। त्यानंतर ते साधारण अर्धा ते 1 इंचाचे तुकडे करून घ्या। आता आपण आधी बाजूला ठेवलेली आळूची पानं स्वच्छ धुवून चिरून घेऊया। आपल्या स्वयंपाकघरामध्ये चिंच, गूळ आणि योग्य शिजवण्याची पद्धत ही वापरली की घसा खवखवण्याची शक्यता खूप कमी होते। आपल्या पूर्वजांची ही एकदम सुंदर आणि वैज्ञानिक पद्धत आहे। आता इथे जवळपास मी 2 चमचे चिंच आणि 1 चमचा गूळ भिजत ठेवला आहे। ही जोडी म्हणजे भाजीचा जीवच, यामुळे भाजीला आंबट गोड चव मिळते। आता एका पातेल्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घेत आहे। यामध्ये चिरलेली आळूची पानं आणि देठ घालूया आणि आता 1 ते 2 चमचे हरभऱ्याची डाळ घालूया। हरभऱ्याची डाळ शिजल्यानंतर भाजीला छान टेक्स्चर येतं आणि प्रथिनांचं प्रमाणही वाढतं। सगळे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आणि साधारण 5 ते 7 मिनिटं मस्त वाफ येऊ द्यायची। तोपर्यंत आळूच्या पानांबद्दल आणखी एक महत्त्वाची माहिती, आळूची पानं फायबरने भरपूर असतात, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते। यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम यांसारखे अनेक फायदेशीर घटक आहेत। आता आपली पानं, देठ आणि डाळ छान शिजली आहे। हे मिश्रण रवीने व्यवस्थित घुसळून घेऊया। यामुळे भाजीला अगदी पारंपरिक मऊ आणि सुंदर टेक्स्चर मिळतं। आता यामध्ये 2 चमचे बेसन घालूया। यानंतर 1 चमचा काळं तिखट घाला आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या। आवश्यकतेनुसार पाणी घाला। मी इथे 1 ग्लास पाणी घातलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आता आधी भिजवून ठेवलेली चिंच, गूळ गाळून त्याचा कोळ भाजीमध्ये घालूया। आता बघा, रंग बदलायला लागला आहे आणि सुगंधही अप्रतिम येतो आहे। आता बनवूया भाजीची सगळ्यात खास गोष्ट, म्हणजे मस्त लसणाची फोडणी। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 चमचे ठेचलेला लसूण घालूया। लसूण हलका सोनेरी झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद घाला। बस, संपूर्ण घरभर दरवळणारा सुगंध आता तुम्हालाही जाणवत असेल। ही गरमागरम फोडणी आता भाजीमध्ये घालूया। यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाणे घाला। शेंगदाण्यामुळे भाजीची चव अनेक पटीनं वाढते। आता चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करा। आता या भाजीला एक चांगली उकळी आणूया। त्यानंतर झाकण ठेवून अजून 5 मिनिटं मंद आचेवरती शिजू द्या आणि बघा किती सुंदर रंग आला आहे। भाजी अगदी एकजीव झाली आहे, ना पातळ ना घट्ट, एकदम परफेक्ट। लसणाचा सुगंध, चिंचगुळाची आंबट गोड चव, शेंगदाण्याचा स्वाद आणि आळूच्या पानांचा मऊपणा प्रत्येक घास म्हणजे मन जिंकूनच घेईल। गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही ही भाजी अगदी स्वर्गीय मेजवानीच। मित्रांनो, आपल्या पारंपरिक रेसिपी फक्त चविष्टच नाहीत, तर त्यामागे आरोग्याचं मोठं शास्त्र दडलं आहे। म्हणून अशा पारंपरिक पदार्थांना आपल्या रोजच्या आहारात नक्की स्थान द्या। जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। अशाच पारंपरिक, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या इंडियन क्विझिन्स हेल्दी फॅड या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही दाबा।
म्हणजे माझी नवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या रेसिपीचा पाहायचा आहे तेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या घरातील पारंपरिक चवीच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचवा.